हाय फ्रेंड्स, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त चमचमीत वालाच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अशा पद्धतीची वालाच्या शेंगाची भाजी चवीला एकच नंबर लागते आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे आणि अगदी पटकन होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम वालाच्या शेंगा घेतल्यात। ह्या स्वच्छ निसून 2 पाण्याने धुवून घेतल्यात आणि शक्यतो वाल्या शेंगा थोड्याशा कवळ्या घ्यायच्या म्हणजे भाजी पटकन शिजते। आपण इथं भाजीला पाण्याचा सुद्धा वापर केला नाही। आता 1 कुडी लसूण आणि इथं 8-10 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेते। ह्या हिरवी मिरचीच्या आणि लसणाच्या वाटणाने ह्या वालाच्या शेंगाच्या भाजीला खूप छान अशी चव येते। आता गॅसवर कढई मांडली आणि कढईत आपल्याला साधारण 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचे। तेल छान असं गरम झालं की इथं अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे पाहू शकता मस्त फुलले गेलेत। नंतर आपल्याला हे वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आणि हे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण छान आपल्याला असं परतून घ्यायचे। वाटण थोडंसं परतलं गेलं की लगेच आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर सुद्धा वाटणात परतून घ्यायची म्हणजे भाजीला छान अशी चव येते। आणि कोथिंबीर वरून टाकल्यापेक्षा अशा पद्धतीने थोडीशी तेलातच परतून घेतली ना मस्त लागती। तर मी कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा थोडंसं परतून घेतले आणि त्यानंतर इथं पाव चमचा हळद टाकते आणि हळद थोडीशी मिक्स करून घेतली। लगेच आपल्याला ह्या धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकायच्यात आणि मी वालाच्या शेंगा धुवून ठेवल्या होत्या। पाणी त्याचं पूर्ण निथळून घेतलं होतं, पाहू शकता खाली राहिलंय पाणी। आणि आता शेंगा टाकल्यानंतर आपल्याला साधारण 1 मिनिटभर हे असंच परतून घ्यायचंय आणि थोड्याशा शेंगा परतून घेतल्यानंतर आपल्याला लगेच ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। साधारण इथं पाऊण चमचा मीठ टाकून घेतलंय मी आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला ह्या शेंगा छान अशा मिक्स करून घ्यायच्या आणि साधारण 2 मिनिट अशाच तेला मिठात शेंगा मस्त अशा परतून घ्यायच्या म्हणजे वालाच्या शेंगाला खूप छान अशी चव येते। पाहू शकता 2 मिनिट मी अशाच मीडियम गॅसवर छान मिक्स करीत परतून घेतल्यात। पाहू शकता शेंगा छान मस्त परतल्या गेल्यात। आता इथं मी मिक्सर भांड्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी टाकले कारण त्याला खूप सारं वाटण लागलं होतं आणि तेच आता वालाच्या शेंगामध्ये टाकून घेतले। इथं मी वालाच्या शेंगा शिजण्यासाठी अगदी 2 चमचे पाण्याचाच वापर केलाय। अशा पद्धतीने वाफेवर शिजवलेल्या वालाच्या शेंगा अप्रतिम अशा लागतात। अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा। तुमच्या शेंगा थोड्याशा जाडसर असतील तर तुम्ही अगदी अर्धा कप पाण्याचा वापर करू शकता। अर्ध्या कप पाण्यामध्ये व्यवस्थित शेंगा शिजल्या जातात। आता मी झाकण ठेवून साधारण लो गॅसवरच इथं 7 ते 8 मिनिट वालाच्या शेंगा छान अशा शिजून घेतल्यात। पाहू शकता मस्त मोकळ्या सुटसुटीत अशा वालाच्या शेंगा झाल्यात आणि मी अधूनमधून 2-2 मिनिटाला शेंगा छान मिक्स करून घेतल्या होत्या। आता वाला शेंगा एकदा चेक करून बघू शिजल्या का कशा। पाहू शकता एका पळीमध्ये मी शेंगा घेतल्यात आणि त्याच्यातली एक शेंग अशा पद्धतीने हाताने दाबून पाहते। पाहू शकता व्यवस्थित अगदी मस्त वाल्याच्या शेंगा शिजल्या गेल्यात। लगेच आपल्याला इथात भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट टाकून घ्यायचा आहे म्हणजे भाजी खूप छान अशी चविष्ट बनते शेंगदाण्याच्या कुटाने। हा शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच आहे, एकदम बारीक असा केलेला नाही। आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला भाजी एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि भाजी मिक्स करून घेतली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 2-3 मिनिटासाठी असंच झाकण ठेवून द्यायचं म्हणजे शेंगदाण्याचा कूट सुद्धा मस्त असा वालाच्या शेंगामध्येच मुरला जातो। आता मी 2-3 मिनिटांनंतर एका प्लेटमध्ये वालाच्या शेंगा काढून घेतल्यात। अगदी बनवायला 10 मिनिटात होतात आणि खायला तर काही विचारूच नका, एकदम टेस्टी अशा। नक्कीच बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।